नमस्कार, मी विनायक. मुंबई पुणे एक्सप्रेस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरुवात करूया टॉप स्टोरीज पासून. पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अटींची पूर्तता झाल्यानं परवानगी दिल्याचा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा दावा. ऊस दराच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठकीची पहिली फेरी आज रात्री 10 वाजता पुण्याच्या साखर संकुलात होणार बैठक. हर्षवर्धन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर आयुक्त यांच्यात होणार चर्चा. महाराष्ट्रामध्ये छेडछाडीच्या गुन्ह्यांचे 95% खटले अजूनही प्रलंबित. फक्त 5%च आरोपी दोषी. उत्तर प्रदेश, दिल्ली, तमिळनाडू, राजस्थान आणि उत्तराखंडच्या तुलनेत महाराष्ट्र मात्र अजूनही पिछाडी. मुंबई, ठाणे आणि पनवेलमध्ये उद्या अमूलची दूध विक्री बंद. दूध विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची केली मागणी. आणि दिल्ली टेस्टमध्ये भारताचा विंडीजवर 5 विकेट राखून दणदणीत विजय. सिरीजमध्ये घेतली 1-0 ने आघाडी, पण सचिनची सेंचुरी मात्र हुकली. सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीपासून. बातमी लवासाची आहे. वादग्रस्त ठरलेला लवासा प्रकल्प आता अखेर वास्तवात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं लवासाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला सशर्त परवानगी दिलेली आहे. लवासानं अटींची पूर्तता केल्याचं पर्यावरण मंत्रालयाचं म्हणणं आहे आणि आता याबाबतचा निर्णय जो आहे तो मुंबई हायकोर्ट देणार आहे. अनेक महिन्यांच्या वादानंतर लवासा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं काही अटींसह लवासाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी दिली आहे. गेल्या 2 वर्षात लवासाच्या प्रश्नात अनेक कायदेशीर घडामोडी घडल्या. 2009 पर्यावरणाच्या अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यावरण मंत्रालयानं लवासाला नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश दिले. 2010 लवासानं 5 अटी पूर्ण केल्यास परवानगी देण्याची पर्यावरण मंत्रालयानं तयारी दाखवली. 2011 लवासाच्या पहिल्या टप्प्याला परवानगी द्यायला पर्यावरण खात्यानं नकार दिला. महाराष्ट्र सरकारनं कारवाईची अट पूर्ण केली नसल्याचं कारण दिलं. 3 नोव्हेंबर 2011 महाराष्ट्र सरकारनं लवासाच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला. पर्यावरण मंत्रालयानं एकीकडे लवासानं अटींची पूर्तता करण्याची मागणी लावून धरली, तर दुसरीकडे तडजोडीचे मार्गही खुले ठेवले होते. लवासाचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनीही सोनिया गांधी, पंतप्रधान ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार गेल्या 3 नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारनं लवासाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीमध्ये शरद पवार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची भेट घेतली आणि पत्रकारांशी बोलताना लवासाला परवानगी मिळण्याचे संकेत दिले. मी आज जयंती नटराजन यांना विनंती केली की तुमच्या जर सर्व अटी लवासा कॉर्पोरेशननी आणि महाराष्ट्र सरकारनी पूर्ण केल्या असतील तर आता कोर्टात जो काही निर्णय व्हायचा तो होईल, तर तुम्ही पहिल्या टप्प्याची पर्यावरण विषयक मंजुरी द्यावी. लवासानं सगळ्या अटींची पूर्तता केल्याचं पर्यावरण मंत्रालयानं स्पष्ट केलंय. आता याबद्दलचा अंतिम निर्णय मुंबई हायकोर्ट देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आपण बघतोय अखेर लवासाचा प्रकल्प, पहिल्या टप्प्याचा प्रकल्प हा आता वास्तवात येणार आहे. लवासाच्या पहिल्या टप्प्याला पर्यावरण मंत्रालयाने तर परवानगी दिलेली आहे, पण या निर्णयाचं लवासा कॉर्पोरेशनचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनी स्वागत केलंय. बघूया त्यांची काय प्रतिक्रिया. हमें ये मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट और फॉरेस्ट ने लवासा प्रोजेक्ट के लिए क्लियरेंस दे दी है. हमें खुशी है कि जो स्टेक होल्डर्स लवासा के हैं, जो ये काम कंस्ट्रक्शन काम रुकने की वजह से इनको अभी थोड़ी सुलह मिलेगी. हमें और भी एक खुशी की बात ऐसी है कि वहाँ के जो गांव के रहवासी हैं और वहाँ के जो कंस्ट्रक्शन वर्कर हैं, उनकी जो नौकरियां नहीं थी इस कंस्ट्रक्शन रुकने की वजह से अब वो शुरू हो जाएगी. तर याच विषयावर पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात. हमने जो भी कुछ कार्रवाई की जो है वो केंद्र शासन के माध्यम से ही की है.
तो इसको हम वापस री एग्जामिन करेंगे। कायदे के तहत अगर वो सब कुछ जैसे केंद्रीय मंत्रालय ने पर्यावरण ने अगर किया है तो जरूर उसमें सकारात्मक रहेगा, और अगर कायदे के बाहर जाकर किया है तो ये बात हम कोर्ट में सामने रखते हुए उसकी आगे की कार्रवाई हम करेंगे। अटींची पूर्तता केली आहे आणि त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लवासाला परवानगी पहिल्या टप्प्याला दिली आहे असं आज समोर आलेलं आहे। अजित गुलाबचंद हे खुश आहेत, यावर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिली। पण सध्या आपल्या बरोबर आहेत YP सिंग, याचिकाकर्त्यांचे वकील आहेत। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, लवासाच्या पहिल्या टप्प्याला आज केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिलेली। माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की एका विरुद्ध 5 वर्ष जास्त शिक्षा आहे त्याच्याकरता तुम्ही खटला करतात, तो एक क्रिमिनल केसमध्ये त्याला क्रिमिनल अक्यूज म्हणतात, आणि तसं झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, इतर मोठे मोठे मिनिस्टर्स आहे, ते पैरवी करतात की अशा प्रकारचे गुन्हेगारांना तुम्ही पर्यावरणची परवानगी द्यावा। हा देश कुठे चालला, हा राज्य कुठे चालला? अण्णा हजारे भ्रष्टाचार एवढा आपण मोठ्या प्रमाणात झालेलं काही आपल्याला वाटत नाही, आणि एक गुन्हेगार करिता पूर्ण देशामध्ये एक आम्ही पाठपुरावा करतो। मला वाटतं हे फक्त शर्मनाक नाही, फक्त खूपच मोठी एक धक्कादायक गोष्ट आहे। सर, तुम्ही म्हणताय मोठी धक्कादायक गोष्ट आहे। आज विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी एक आरोप केलाय, राजकीय कनेक्शनचा वापर करून त्यांनी लवासानी ही परवानगी मिळाल्याचा आरोप जो आहे तो विश्वंभर चौधरी यांनी केलाय। यात तुम्हाला काय तथ्य वाटतंय? मला वाटतं विश्वंभर चौधरी 100% सत्तेचा उद्गार केलेला आहे, कारण असं की एन्व्हायरमेंट कायद्यामध्ये उल्लंघन केलेलं आहे, 5 वर्षाची शिक्षा असते, त्यांनी फक्त दाखवण्याकरता खटला पाठवला। 2004च्या वेळी सगळे जे डायरेक्टर्स होते त्यामध्ये शरद पवार यांची मुलगी होती आणि त्यांचे हस्बंड होते, हे पण तिथे डायरेक्टर होते, त्यांचे अन्य जवळचे लोक होते। अशा लोकांना खटल्याच्या याच्यात वगळला, आणि त्याच्यानंतर शरद पवार सोनिया गांधीला भेटतात, दिल्लीमध्ये मोठे मोठे अधिकारी पाठपुरावा करतात, उघडपणाने लोक म्हणतात एक गुन्हेगाराला तुम्ही पूर्ण परवानगी द्या, त्याचे गुन्हे पूर्ण तुम्ही डोळे बंद करा त्यांच्याकडे, आणि त्यात कायद्याचे अनेक मुद्दे आहे, यात पब्लिक हिअरिंग शिवाय एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळू शकत नाही। कसं मिळाला मला असं आश्चर्यच वाटते, आणि खूपच मला एक खूप वाईट वाटते की अशा प्रकारचं प्रकरण आपल्या देशात चाललेलं आहे। सर, यापुढे तुम्ही काय करणार आहात? तुम्ही परत या ऑर्डरला चॅलेंज करणार आहात का? मला असं वाटतंय की राज्य सरकारने अशा प्रकारचे आणि इतर लोकांनी जे एक गैरकायदेशीर पाऊल उचललेलं आहे, आज तर त्यांना वाटत असतील की आम्ही खूप छान केलेलं आपल्याला मिळालेलं आहे, पण नंतर जेव्हा कायदे तंत्र याची जे एक्झामिनेशन होतात आणि एकच्या मागे एक जेव्हा समोर येईल की कशा भ्रष्टाचार करून लवासा प्रकरण 2004 ते 2010 पर्यंत चालला, कोण कोण मोठे अधिकारी होते, कोण कोण IAS ऑफिसर्स होते, कोण कोण पुढारी होते, याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन झालं आणि इतर जर कायद्याचे मुद्दे आले, मला असं वाटते की अशा प्रकारच्या लोकांनी ज्यांनी एक वर्धस दिला आहे लवासाला, ते नंतर एक खूप मोठी अडचणीत पडणार हे नक्की आहे। ज्यांनी लवासाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय ते सुद्धा पुढे समोर यायला हवे, त्यांची नावं सुद्धा उघडकीला आली पाहिजेत, असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद YP सिंग तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल। यानंतर लवासाच्या बातमीकडून जाऊयात अजून एका आंदोलना